नमस्कार मित्रांनो. मित्र माझे मामा जळगावपासून एक 5-6 किलोमीटर अंतरावर असलेल्या एक लहानशा गावात राहत होते. त्यांनी मला एक कथा सांगितलेली आहे. म्हणजे तो 1945-46 असा काळ होता, ज्यावेळेला अजून देश स्वतंत्र वगैरे काही झाला नव्हता. आमच्या मामांच्या गावात म्हणजे एक लहानसं गाव होतं तिथं नारायण शेठ यांचं एक किराणा दुकान होतं. बराच मोठा वाडा होता त्यांचा, जुना वाडा. आता जुना वाडा म्हटलं म्हणजे एखादा गुप्त खजिना असेलच. आणि पूर्वीच्या काळात सर्वांना माहीत होतं की जे जुने घरं होते वगैरे, ते जुन्या घरात जुन्या वाड्यात खूप धन सापडायचं. तसंच एकदा काय झालं, नारायण शेठ यांनी पाठीमागे थोडं काही काम काढलं आणि एखादी रूम बांधून घेऊ बा. तर पाया खोदताना त्यांना एक मोठा हंडा सापडला. आता हंडा सापडला तर सर्वांना आनंद झाला. बापरे, बरं इंग्रजांचा काळ होता, बाहेर कोणाला माहिती पडलं तर लगेच पोलीस येतील. त्यावेळेला पोलीस अतिशय कर्तव्यदक्ष होते. म्हणजे आता पण आहेतच. असं धन वगैरे सापडलं तर पोलीस फार कर्तव्यदक्ष असतातच, ते पटकन येतात. आता ते पटकन येतील तर काय करायचं. मग त्यांनी सांगितलं की त्यांनी असं ठरवलं की पोलीस यायच्या आधी आपण हे दुसरीकडे लपवून देऊ. मग तो हंडा त्यांनी काढला, पण हंड्याला एकदम उघडायचं नाही. मग त्यांनी वाडा एवढा मोठा होता, उंच भिंती, घर आजूबाजूला दूर दूर घरं होते, म्हणजे मोठमोठे वाडे होते, लहानसं गाव, परंतु उंच भिंती होत्या, कुंपण. त्याच्यामुळे मध्ये काय चाललं कोणाला काही दिसतच नव्हतं. त्यांनी तो हंडा काढला, विधिवत त्याची पूजा केली आणि हळूच त्या अंड्याचं झाकण, म्हणजे तो मोठा तांब्याचा हंडा होता, वरचं तांब्याचे झाकण त्यांनी उघडलं. उघडता बरोबर एकदम सर्व दचकले. बापरे, काय होतं त्या हंड्यामध्ये. तर त्या हंड्यामध्ये विंचूच विंचू, काळे पिवळे लाल. ओ बापरे, सर घाबरले. काही विंचू डायरेक्ट रांजणातून खाली उड्या मारायला लागल्या. मग काय घाबरून सर्व पळून गेले. पण नारायणचे हुशार होते, त्यांनी ठरवलं नाही, विंचूच्या खाली एखाद्या वेळेला असू शकतो सुवर्णमोहरा, हिरे माणकं असतील. पण बराच वेळ पाहिलं तर विंचू असे दूर पळाले, परंतु ते मध्ये तर काही दिसत नव्हतं. समोर कोणाची जायची हिंमत नव्हती, खूप मोठमोठे विंचू. मग अचानक ते विंचू परत त्या अंड्यामध्ये घुसून गेले. सर्व जमिनीवरून चढले, अंड्यावर घुसून गेले आणि तिथं वळवळ करायला लागले. नारायण शेठ हुशार होते आणि तसे धिटे होते. त्यांनी पटकन झाकण घेतलं, हळूहळू त्याच्या जवळ आले आणि हळूच ते झाकण वरतून ठेवून दिलं. एकही विंचू बाहेर नाही. मग आता काय करायचं, आपण मग विंचू जिवंत कसे. पण नारायण शेठ म्हणाले तसं नाही. हे बघा, हे धन ज्याच्या नशिबात असेल त्यालाच मिळतो. दुसऱ्यानं जर ते धन काढलं तर एक तर त्याचं ते धन जमिनीतून सरकून जातं किंवा त्याचे कोळसे होऊन जातात, नाहीतर मग विंचू साप असं काहीतरी निघतो. हे असंच काहीतरी प्रकार आहे. आणि हे सरकलं नाही याचा अर्थ काय, याचा अर्थ हाच की हे धन कोणाच्या तरी नशिबात आहे आणि ती इथल्याच व्यक्तीच्या नशिबात आहे. म्हणजे ते इथून कुठे जाणार नाही. काय करायचं, घरातल्या सर्वांना बोलवलं तर तुम्ही बघा. सर्वांनी ते उघडलं, रांजणाला हात लावून पाहिलं, पण कोणाला विंचूला हात लावायची हिंमत होतच नव्हती. त्यांनी परत झाकण उघडलं, विंचू जसे तसेच. बापरे, काळे पिवळे लाल विंचू, कोणाची हिंमत नाही. ते मस्त रांजणात फिरतं, एवढं मोठं त्याचं तोंड होतं. त्या हंड्यात मस्त फिरता येते. तो मोठा हंडाच होता, अंड्याचं तोंडही खूप मोठं होतं आणि मस्त फिरता येत. काय करायचं, सर्वांना सांगितलं नारायण शेठने की तुम्ही विंचूला हात लावा. नारायण शेठने असं लावला हात आणि पटकन बाजूला आला डंक मारायच्या आधी. नाही, तो आपल्या नशिबात नाही. सर्वांनी असं हात लावायची हिंमत नाही. मग रांजणाला तरी हात लावा. रांजणालाही हात लावून पाहिला, कुणाच्याही स्पर्शाने ते विंचू तसेच होते. तेव्हा नाही, ते विंचू जे आहेत काहीतरी हे जादूटोणा आहे, आपल्या नशिबात नाही, जाऊ द्या, परत झाका आणि जमिनीत गाडून द्या. बस. मग त्यांनी दुसरीकडे खड्डा खोदला आणि त्या ठिकाणी ते अंडा ठेवून दिला, झाकण ठेवून दिलं, वरून एक पाटी ठेवून दिली, वरून दगड वगैरे ठेवले की म्हणजे एकदम केव्हाही आपण पाहू. मग त्यांनी असं ठरवलं. एक दिवशी त्यांनी विचार केला की हे कुणाच्या नशिबात असेल, पण हे कसं समजणार आपल्याला. हंडा सरकला नाही याचा अर्थ ह्या गावातल्या एखाद्या व्यक्तीच्या ते नशिबात आहे. मग त्यांनी एक दिवशी ते परत त्या झाकण उघडलं, एक विंचू चिमट्यात पकडला, परत झाकण लावून दिलं आणि त्या विंचूला दोरा बांधला, जाड झटक दोरा, की तो विंचू तोडू शकणार असं मजबूत दोरा, आणि बस असं लटकवला त्याला. आता विंचूला दोरा बांधून लटकून नेलं तर मग तो चावत नाही. बस त्यांनी तसंच तो विंचू आणला आणि त्यांच्या दुकानाचा दरवाजा होता, दरवाजाच्या वरती
तो असा लटकून दिला. बस रात्री त्यांनी ते काम केलं. रात्रभर विंचू तसाच लटकलेला होता. सकाळ झाल्यानंतर दुकान उघडलं. ज्योत यायचे घाबरून, अरे नारायण, अरे काही मोठे माणसं, अहो नारायण शेठ तुम्ही हे काय केलं? विंचू तिथं कोणी बांधला? तो अरे मीच बांधला, माझ्या वाड्यात निघाला काय विचारायला, आणि विंचू असं बांधून बी ठेवला. रात्री मी सोडून देतो, तू काही मरत नाही. अरे पण सहज बांधला बुवा मी. नाही असं नाही, तुझे काहीतरी कारण असेल. नारायण शेठ म्हणाले, नाही विंचू बांधल्या म्हणजे कसं, हे चोर वगैरे येणार नाही. आता हे बघतील कोणी की बापरे इथे विंचू बांधलेला, रात्री कोणी येणार नाही. हो झालं, तू काय वेळा झालास का? अरे विंचूला मारणं काय, सापाला लोक मारून टाकतात, विंचूला मारणं किती सोपं आहे, तेव्हा धरतील मारून टाकतील. तू जाऊ दे, जे होईल ते. आपल्या गावात असं काही दुकान फुटलं नाही, चोऱ्या काही होत नाही, परंतु मी बांधून टाकला बा, चोरी होऊ नको म्हणून मी तो बांधला. झालं. प्रत्येक गिऱ्हाईक घ्यायचे ते विंचूला पण तसं खायचे, बाजूला व्हायचे आणि बाजूने किराणा वगैरे घ्यायचे, निघून जायचे. पण सर्व गावात चर्चा पसरली की अरे विंचू बांधला, नारायण शेठने दुकानाला विंचू बांधला. काही लोक नजर बाद होणं, कोण कोरफड बांधतो, काही बांधतो, असं काही लिंबू बांधतात, विंचू बांधला. सर्व नारायण शेठला हसत होते. पण नारायण शेठ फार हुशार आणि धूर्त मनुष्य होता. त्याने या गोष्टीकडे लक्ष दिलं ना. असेच 15 दिवस निघून गेले. तो रोज रात्री तो विंचू सोडायचा, थोडंसं त्याला मोकळ्या वाड्यात सोडून द्यायचं, पुन्हा ते दोरा पकडायचा आणि आणायचा तिथं दुकानाला बांधून द्यायचा. असंच एक दिवशी काय झालं, दुपारची वेळ होती. एक 13-14 वर्षाची मुलगी आली, एकदम गरिबाची मुलगी होती ती काहीतरी गूळ शेंगदाणे असं घ्यायला आली. एकादशीचा दिवस होता आणि तिचे एकदम लक्ष केलं. तुला अरे नारायण, आता पूर्वीच्या काळात असं काही खेड्यावरती लहान मुलं मोठ्या माणसाला काही बोलतात, तसं काही कोणी मनावर धरत नाही. अरे नारायण शेठ, ओ नारायण, तू काही येडा झाला का रे? मस्तपैकी दोऱ्यावरती एवढं मोठं सोन्याचं नाणं का बांधलं तू इथं? बापरे, नारायण शेठ एकदम दचकले. अरे सर म्हणतो विंचू बांधला, विचारतो, ही म्हणते अरे सोन्याचं नाणं का लटकवलं, किती चमचम चमकतोय ते, येडायस का तू? अरे सोन्याचं नाणं लपो. नारायण शेठ, कुठं आहे सोन्याचं नाणं? तिने त्या विंचू जवळ येऊन असा हात दाखवला, हा हे पला सोन्याचं नाणं, काढ त्याला बाहेर. ओ बापरे, नारायण शेठला तो विंचू दिसायच्या, तिला सोन्याचं नाणं. नारायण शेठ एकदम समजले, नाही हे धन जे आहे ते हिच्याच नशिबात आहे. तिचं नाव विमल होतं. विमल बेटा, खरंच ते सोन्याचं नाणं नाही आहे, तू विंचू आहे. तुझ्या अरे नारायण, येडा असं काय तू? सोन्याचं केवढं मोठं नाणं आहे ते, हां काढ त्याला पटकन. तर मी काढतो, तू घेशील का? हो मी घेईल. मग नारायण शेठ पाहिलं, आजूबाजूला पाहिलं, कोणी नाही. दुपारच्या वेळेस शांत वातावरण, लहानसं गाव. दुपारच्या वेळेला असं तुरळक गिऱ्हाईकायचे, पण ते नारायण शेठचे दुकान सकाळपासून रात्रीपर्यंत चालूच राहायचं. त्यांनी तो दोरा बरोबर सोडला आणि हळूहळू त्याचे घाबरत होते. हात पुढे कर, तिने हात पुढे केला. त्याला भीती वाटायची की जर विंचूने दंश केला तर बापरे केवढा मोठा विंचू, तो कसं होईल या मुलीचं. असं घाबरत तिच्या हातावर त्यांनी तो हळूच टेकवला आणि हळूच टेकवता सन्न दिशी आवाज झाला आणि बघतो हा एकदम दचकला. तर तिथं नाणं झालं. तर बघ किती मस्त नाणं आहे. तिने त्या हातात घेतलं, मस्त तिला हातात घेऊन त्याला दाखवलं, बघ नारायण, बघ रे तू किती येडा आहेस, मस्त एवढं सोन्याच्या नाणं वरती चोर बीर आलं असे कोणी तेव्हा तोडून घेऊन गेलं असतं, तुला का समजलं असतं? सोन्याचे नाणं आहे, बघ ठेव, गल्ल्यात ठेवून दे तुझ्या. नारायण शेठने पाहिलं, खरंच तिथं सोन्याचे नाणं झालं. मग नारायण शेठ असं घाबरत त्या नाण्याला हात लावला. अरे वा, काहीच झालं नाही, दाखव मला. मग तिने नारायण शेठच्या हातात ते नाणं दिलं. त्याने घेतलं, उलटून पालटून पाहिलं, बापरे खूप मोठं नाणं. बापरे, सोन्याचं नाणं एवढं मोठं, आणि आता कसं का सोनं झालं? तो विंचू होता. पण नारायण शेठने ओळखलं की हे जे धन आहे हे हिच्याच नशिबात आहे. बस मग तिने पण नारायण शेठने तिला सांगितलं, हे बघ बाळ, हे गूळ शेंगदाणे घेऊन जा, पैसे देऊ नको, जा. त्यावेळेला खूप स्वस्त होती, जे पैसे होते ते बी दिले. तू आता हे नाणी तर तुझ्या आईवडिलांना घेऊन ये. खूप गरिबाची मुलगी होती ती, मोलमजुरी करायची. तिचे आईवडील आलेत. काय झालं शेठ? तरी सल्ला असं आहे, हे कुणालाही बातमी सांगू नका. ते एकदम खुश झाले. बघा तुम्हाला मी काही त्याच्यातलं काही तुम्हाला देईन, काही मीठ येईन, चालेल ना? तर हो चालेल ना, आमच्यावर कुठं नसेल, तुझ्याच वाड्यामध्ये निघलं, त्याच्यावर तुझ्याच हक्क आहे. तो माझ्या हक्क आहे, पण ते माझ्या नशिबात नव्हतं, हे सर्व तुमच्या मुलीच्या नशिबात आहे. ठीक आहे, मग रात्रीच्या वेळेला तुम्ही या, मी तुम्हाला धन वगैरे देईल. झालं. रात्रीच्या वेळेला तिचे आईवडील तर मुलीला घेऊन आलेत. मग रात्रीच्या वेळेला तिला सांगितलं, हे बघ हे तुझ्या नशिबात आहे. त्यांनी तिथं बरोबर तो रांजण बाहेर काढला
रात्रीच्या एवढं शांत वातावरण, 11-12 वाजले असतील. आणि मस्त त्यावेळेला कंदील वगैरे लावले, तिथं उभे राहिले, पूजा करायला लावली. तिने पूजा केली आणि तिला सांगितलं हळूच उघड, बघ विंचू दिसला ना दूर पडून द्यायचं. तिने हो, त्यात 13-14 वर्षाची मुलगी होती, ती हुशारच होती. आणि मोठी मुलगी असल्यामुळे तिला सांगण्यासारखं कसं जास्त सांगण्याची काही आवश्यकता नव्हती. पूजा केल्यावर सांगितलं आम्ही हात लावत नाही, तूच उघड. पूजा केल्यानंतर तिने ते झाकण उघडलं आणि काय आश्चर्य, समोर एकदम सोन्याची मोठमोठी नाणी. ओ बापरे, चमचम चमकायला लागली. सर्व एकदम खुश झाले. तिला सांगितलं काढते नाणी. तिने तो हंडा तिच्याकडून हलवला जात नव्हता, तिने हात घातला, एवढी मोठी नाणी काढली. यांनी एका कटोरा दिला, त्या कटोऱ्यात टाकली. छन 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 आवाज आला. अरे बापरे, सर्व नाणी जेवढी काढते तिने काढली. बरं सोन्याची नाणी खाली खाली काहीच नाही, फक्त सोन्याची नाणी. हो बापरे. मग तिच्या आईवडीलही खुश झाले, नारायण शेठही खुश झाला. मग त्यांनी तो संपूर्ण अंडा, तिला सांगितलं संपूर्ण अंडा तगाऱ्यामध्ये मोठमोठ्या तगाऱ्याला त्यात काढला. आणि मग तो हंडा सरकवता, आता तो हंडा हलका झाला, तिने तो हंडा सरकवला. बस मग नारायण शेठ अजून 2-3 लोकांनी तो हंडा धरला. म्हणजे नारायण शेठच्या घरातले लोक होते 2-3, त्यांनी तो हंडा धरला. तो बस हंडा धरून पुढून आणला, एकही विंचू नाही. घरात आले, घरामध्ये त्यांनी गुप्तपणे सांगितलं हे बघा, ही बातमी कोणालाही समजायला नको झाला. मग नारायण शेठने त्यांना बरेच मोठी नाणी दिली, एक मोठी तगारी भरून. आता त्याच्यामध्ये 4 तगारी नाणी सापडली, मोठमोठ्या तगाऱ्या. आणि सर्व सोनं होऊन गेलं होतं. म्हणजे बघा, ह्या तुमच्या मुलीच्या नशिबात हे आहे, तर आता ही 4 पैकी 1 तगारी तुम्ही घ्या, 3 तगारी आम्ही घेतो. जास्त तगारी घेतली त्यांनी आणि गेलेत. आता घरी निघून गेले, आनंदाने गेलेत. सर्व झालं. नारायण शेठने बातमी कोणाला सापडलं. आता शेठ हुशार होता, त्यांनी लगेच ती नाणी कुठं लपवली, काय लपवली, कोणालाही पत्ता लागू दिला नाही. पण ते नाणी नंतर विंचू झालीच नाही. असेच 4-5 महिने गेले. आता ज्या मुलीला हे सोन्याची नाणी जिच्या नशिबात होतं तिच्या घरी, मग काय आईवडील गरीब होते, मोलमजूर करायचे, ते त्यांनी मस्तपैकी मग धूम करायला सुरुवात केली. आता एक मोठ्या हंड्यातली 1 तगारी, त्या काळात 1 तगारी सोनं मिळालं होतं म्हणजे ते 15-20 किलो तर सहज असेल. आणि एवढं मोठं सोनं मिळालं, एकदम खुश झालं त्यांनी. मग खर्च करणं, घर चांगलं बांधून घेतलं, लगेच जमीन घेतली. लोकांना आश्चर्य वाटलं, अरे हा गरीब माणूस नाही, याला कसं काय. पण ते दोघं पक्के होते, कबळलेच नाही. पण काही गावामध्ये वात्रट लोक असतात, त्यांना संशय आला काहीतरी आहे, यांना काहीतरी धन वगैरे सापडलं असेल. आता नारायण शेठ कानावर आली, नारायण शेठच्या कानावर बातमी आली की बा आपल्या गावात एकाला धन सापडलं आहे असं म्हणतात लोक. कोणाला, त्यांनी सांगितलं. नारायण शेठ लगेच समजलं, अरे बापरे. त्यांनी लगेच निरोप दिला, बोलवलं, हे बघ लपो, इकडे दिलं थोडंफार, सर्व सोनं लपव बाबा, माहिती पडलं पोलीस येतील आणि सर्व जप्त करून घेऊन जातील. आता मी असं दाखवलं काय, तर शेठ तुमच्या अगोदर जेवढा मोठा वाडा दुकान चालतोय, तुम्ही अगोदर मजेत राहता, आम्ही गरिबांनी कधी मजा करायची, आमच्या नशिबात होतं मिळालं म्हणून मजा करतो. तर नाही, अरे बाबा सांभाळ, ही दुनिया चांगली नाही आहे. पोलिसांपर्यंत बातमी गेली तर मग त्यांनी बरंचसं धन लपवलं, पण थोडंफार घरातच ठेवलं. त्यांनी कुठं लपवलं काय माहीत, घरात ठेवलं आणि झाला. आता गावामध्ये असे लोक असतातच की त्यांना कोणाची प्रगती सहन होत नाही. त्यांनी पोलिसांपर्यंत ही बातमी दिली आणि काय, पोलीस लगेच आलेत, त्यांच्या घरावरती धाडस टाकले, ते दोघांना धरलं. त्यांची मुलगी, एक लहान मुलगा होता, ती मुलगीला, पण मुलगी पक्की होती, तिने सांगितलं मला नाही माहीत काय. आता त्या 14-15 वर्षाची मुलगी, तर कोण पोलीस तिच्याकडे लक्ष देतो. त्यांनी मेन म्हणजे तिच्या आईवडिलांना जबाबदार विचारलं, घराची झडती घेतली आणि नेमकं त्यांना तो नाणी सापडली. बस ती सर्व जप्त केली. त्याला खूप मारलं की अजून कुठे आहे तो, एवढं मात्र त्याचे डोळे उघडले, तो इतका पक्का होता. तसं तो दारुड्या पण होता, खूप दारू प्यायला लागला होता तो, पण तो कबळलाच नाही. खूप मारलं पण उपयोग झालाच नाही. नारायण शेठला बरं हायसं वाटलं, बरं झालं बाबा तो कबळला. आणि मग जेवढं धन होतं, नारायण शेठांनी मध्यस्थी केली, पोलिसांना सांगितलं बाबा इंग्रजांच्या जरी काळ असला तर गरीब माणूस आहे, तुम्ही कशाला एवढं हे घेता का, कोणास तो काय झालं काय माहिती, त्याला त्यांनी सोडून दिलं. आणि ते सरकार जमा केलंच नाही. बस पोलिसांनी वाटणी करून घेतली, त्याला काही देऊन दिलं. गरीब माणूस जमा बी केलं तर आपल्याला काय मिळणार आहे. आणि या गरीब माणसाला तेवढं प्रगती होतं. आणि त्या दिवसापासून तिच्या आईवडिलांनी कानखडी लावली की याच्या पुढे संपत्तीचे प्रदर्शन करायचे नाही, आपल्या नशिबात बी असलं तरी करायचं नाही. झालं.
आणि अशा पद्धतीने नारायण शेठ हुशार माणसाने त्या माणसांनाही वाचवलं, त्या गरीब माणसाची फायदा करून दिला, स्वतःचाही फायदा केला असं म्हणतात की. आणि अशा पद्धतीने त्यांनी ते धन म्हणतात ना, धन पचवायला सुद्धा बुद्धी लागते, त्यांनी ते धन पचवलं. नारायण शेठच्या नशिबात नव्हतं, मुलीच्या नशिबात होतं, पण त्यांनी बुद्धीचा वापर करून योग्य पद्धतीने त्याचा फायदा करून घेतला, त्यांच्या स्वतःचा फायदा करून घेतला. असं ही गोष्ट आमच्या मामाने सांगितली. आणि बरेच दिवस पण नारायण शेठ इतके हुशार होते, त्यांच्याकडे कधीच पोलीस आले नाही. त्यांनी ते धन बरोबर पचवलं. म्हणतं धन जरी नशिबात असलं तरी ते पचवणं ही सुद्धा किती सांभाळणं, पचवण्या म्हणण्यापेक्षा बघ ते काही वाईट मार्गाचे नव्हतं, त्यांच्या नशिबात मिळालं, पण ते सांभाळणं हे यालासुद्धा बुद्धी लागते. परमेश्वर आपल्याला खूप काही देतो, परंतु जे काही संपत्ती जे काही देतो, खूप काही देतो, म्हणजे नुसतं संपत्ती देतो असं नाही, भरपूर देतो, पण ते सांभाळण्याची सुद्धा आपल्याजवळ बुद्धी पाहिजे. त्या मुलीच्या आईवडिलांजवळ ती नव्हती, परंतु नारायण शेठमुळे त्यांचे पण फायदा झाला, ते पण वाचलेत आणि नारायण शेठने स्वतःचाही फायदा करून घेतला. आणि मग काय, नारायण शेठची भरभराट होत होती आणि नारायण शेठवर कोणी संशय घेत नव्हतं, कारण मोठा वाडा, किराणा दुकान आहे, व्यापारी मनुष्य आहे. आता अजूनही बऱ्याच गावात, जुन्या गावात असतात, भरत धन सापडतो. पूर्वीच्या काळात बँका नव्हत्या, काही नव्हत्या, लोक सर्व धन घरात लपवायचे, परंतु ज्याच्या नशिबात असेल ते त्यालाच मिळायचं. इथं असं म्हणतात जमिनी तू सरकून जातो, काही इथं काही सरकलंच नाही. मित्रो, नारायण शेठच्या बुद्धिमत्तेमुळे त्या गरीब माणसाचाही फायदा झाला आणि नारायण शेठने आपला फायदा करून घेतला. आता ही बातमी नारायण शेठ आणि आमचे मामा मित्र होते, त्यामुळे त्यांनी फक्त मित्रांना सांगितली आणि आमच्या मामांनी कधीच कोणाला सांगितली नाही. सांगितली पण असेल, पण तो त्या काळात असं बऱ्याच लोकांना धन सापायचे, बरोबर ते पोचवायचे, बातम्या लागायच्या, पण काही आगाऊला बातमी लागली तर ती मात्र पोलिसांकडे जायची, ते सर्व धन जप्त होऊन जायचं. नारायण शेठच्या बाबतीत मात्र तसं घटना घडली, परंतु नारायण शेठच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांनी पोलीस, तिचे आईवडील आणि स्वतःची बरोबर सांभाळ करून घेतला. मित्रो, असं बरंचसं धन जमिनीत लपवलेलं असतो ते सापडतो, पण ज्याच्या नशिबात असेल त्यालाच ते मिळतो, हे म्हणतात. अगदी ही गोष्ट खरी आहे. आमच्या मामांनी ही गोष्ट सांगितली की ही गोष्ट खरी आहे आणि गावात सर्वांना माहीत होतं की विंचू लटकवलेला आहे. आणि नंतर तो विंचू गायब झाला, तर नाही बाबा लोक घाबरायला लागले, नारायण शेठने सांगितलं लोक घाबरायला लागले, म्हणून मी तो विंचू सोडून दिला जंगलात, झाला. मित्रो, अशा पद्धतीने नारायण शेठने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती फायदा करून घेतला. नंतर गरीब माणसाचे फायदा केला, त्या मुलीच्या नशिबात होतं. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा व्हिडिओ लवकरच, तोपर्यंत गुड बाय.